नमस्कार. मी आत्तापर्यंत पावसाचे अंदाज देणारी लोक, शेतकरी आणि यांच्या खरेपणा याबाबत कधी बोलत नव्हतो यासाठी की प्रत्येकाच्या काही वेगवेगळ्या भावना असतात. आपण त्यात पडायला नको असं वाटत होतं. पण या पावसाचा अंदाज देणारे काही लोक बघितले आणि मनात उगाचच एक शंकेचं काहूर निर्माण झालं. या लोकांचे अंदाज खोटे ठरू लागले तर? ला निनोचा अंदाज वेगळा, अल निनोचा अंदाज वेगळा. पाऊस नक्की पडेल ही स्थिती असतानाचे अंदाज वेगळे आणि कसा पडेल हे माहीत नसतानाचे अंदाज वेगळे. आताच्या काळामध्ये असा अंदाज देणाऱ्या लोकांच्याकडून गडबड झाली आणि शेतकऱ्यांचा घोळ झाला तर? शेतकऱ्यांनी पाऊस पडणार आहे या विश्वासावर अल्पस्वल्प पावसावर पेरणी करून घेतली तर? दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलं तर? त्यांचं नुकसान कोण भरून काढणार आहे? खतं, बियाणं, मशागत याचा खर्च वाया जाणार आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असा 50-50 हजाराचं नुकसान सुद्धा शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारं ठरू शकतं. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा या अशा अंदाज व्यक्त करणाऱ्या खाजगी लोकांना, जसे आपल्याकडं झोला छाप डॉक्टर असतात ना, तसे झोला छाप हवामान तज्ज्ञ आलेले आहेत आणि या झोला छाप हवामान तज्ज्ञाला हात जोडून सांगायचं आहे, शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही या वाक्याचा वापर करून आपण कृपया शेतकऱ्यांचं जास्त नुकसान करू नका. मायबाप शेतकऱ्यांनो, हे कमी पावसाचं वर्ष आहे असं सरकार सांगताय. उशिरा कदाचित पाऊस येईल. लवकर पेरणी करून अडकून बसाल तर अडचण होईल. या अशा झोला छाप हवामान तज्ज्ञावरती विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला एक हवामान तज्ज्ञ ज्यांचं प्रचंड नाव झालंय, कदाचित मी खूप ट्रोल होईल, पंजाबराव डक यांच्याविषयी काही गोष्टी दाखवतोय. पंजाबराव डकच्या अंदाजाविषयी मला फार खोलात जाऊन सांगायचं आहे. पंजाबराव डकांचा अंदाज बरोबर असतो तर पंजाबराव डकांनी एक काम करावं. त्यांचं एकमेव यूट्यूब चॅनल ठेवावं, एक फेसबुक अकाउंट ठेवावं, एक इन्स्टा अकाउंट ठेवावं, अजून कुठलं असेल ट्विटर त्याचं एक ठेवावं आणि पंजाब डक या एकाच नावावरून त्यांनी या सगळ्या गोष्टी कराव्यात. का सांगतोय मी? पंजाब डक एकाच वेळी 4, 5, 6 प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे व्हिडिओ टाकतात. त्यातला जो खरा उतरेल तो शिल्लक ठेवला जातो आणि जो खोटे ठरतील ते डिलीट केले जातात, असा आमचा आत्तापर्यंतचा अभ्यास सांगतोय, अनुभव सांगतोय. आणि तुम्हाला हे पटत नसेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या व्हिडिओची माहितीच तुम्हाला मी आता देतो बघा. इंस्टाग्रामची पोस्ट पहा, 7 जून महाराष्ट्रात पाऊस दररोज पडणार. फोटो याच अंदाज व्यक्त करणाऱ्यांचा. त्यानंतर ABP-वरची ही बातमी पहा, माझा अपडेटमध्ये आलेली, राज्यात पाऊस सक्रिय कधी होणार. पुढे एका टुडे हवामान या नावाच्या चॅनलमध्ये एक बातमी आहे, व्हिडिओ आहे. 9 ते 15 राज्यात पुन्हा धोका वाढला, मान्सून लांबणीवर, लगेच सगळे जिल्हे बघा. पुढे एका अशीच बातमी, या तारखेला पेरणी करा, मालामाल होताल, पंजाबराव डक. पुढे आणखी एक चॅनल, पंजाबराव डक इन्स्टा, आज 28 मे शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज, पाऊस येणार. शेतकऱ्यांना सूचना आहे की येत्या 3 दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. 15 मे पासून राज्यात दररोज पाऊस, वारा, गारा. अर्धा महाराष्ट्र गारपीट, धोका वाढला, भयंकर अतिवृष्टी, जिल्ह्यांची नावे पहा. पुढची बातमी, आपल्या गावातील चिमणी सांगते पाऊस पडणार की नाही. त्याच्या पुढची बातमी, आज 28 मे शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज. 15 मे पासून राज्यात दररोज पाऊस, वारा, गारा. 15 मे पासून. 2026 ला दुष्काळ पडणार का, पंजाबराव डक यांचा मोठा खुलासा आणि हे एका यूट्यूब चॅनलवरचं आहे. पुढे 2026 पाऊस कसा राहील,
पेरणी 3 टप्प्यात, शेती हिताचा पाऊस 7 जून ते 14 जून, मोसमी पाऊस येणार, पंजाब डग. 7 मे रोजी या जिल्ह्यात अवकाळी पाऊस. हा पाऊस 1 ते 7 जूनला दुपारनंतर चालू होणार. 7 जून नंतर उलटा पाऊस येणार. भयानक पावसाचा अंदाज, पंजाबराव डग. विजांच्या कडकडाटासह आज 5 जून भयंकर पाऊस. लगेच आकडे बघा. धोका वाढला मान्सून लांबणीवर. 9 ते 15 राज्यात पुन्हा धोका वाढणार. 7 ते 12 जून पाऊस. उद्या 9 जून रात्रीतून राज्यात जोरदार गारपीट. दिनांक 7 ते 14 जून पेरणीची तारीख ठरली. 8 जून सोमवार मान्सून दाखल. कोणत्या जिल्ह्यात? अतिवृष्टी जिल्ह्याची नावे पहा. फेसबुक पोस्ट. महाराष्ट्रात पुढील 48 तासात मान्सून दाखल होणार, आनंदाची बातमी. रोज पाऊस होणार, पंजाबराव डग यांचा हवामान अंदाज. समुद्रातील चक्रीवादळ थेट महाराष्ट्राकडे, महा इशारा. 13-14 जून मान्सूनचा पाऊस, जोरदार पाऊस. 10 जून बुधवार महत्वाचा अंदाज, तातडीचा मेसेज. अचानक भयानक वातावरणात मोठा बदल. पाहिलं, पंजाबराव आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, वाटोळं होण्याची शक्यता आहे. कृपया असे वेगवेगळे चॅनल काढून तातडीचा मेसेज, तातडीचा संदेश, सावधान व्हा असल्या भयप्रद गोष्टी टाकून शेतकऱ्यांना भयभीत करू नका, अडचणीत आणू नका. आणि या सगळ्या झोला छाप हवामान तज्ज्ञावरती विश्वास ठेवून शेतकरी बांधवांनो, आपलं नुकसान करून घेऊ नका, एवढंच मला सांगायचं. नमस्कार.